शिवसेनेत खांदेपालटाचा निर्णय योग्य वेळी घेणार असल्याचं आमदारांच्या बैठकीत पक्षप्रमुखांकडून स्पष्ट करण्यात आले। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर आमदारांची बैठक झाली। यावेळी तुमच्या भावनांचा मी आदर करतो, मात्र बदलाची ही वेळ योग्य नाही, योग्य वेळी योग्य निर्णय घेईन अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी आमदारांना आश्वस्त केले। उद्धव ठाकरेंनी सुरुवातीला अर्धा तास आमदारांच्या भावना जाणून घेतल्या। त्यावेळी मंत्र्यांना वेगळ्या खोलीत बसवण्यात आलं होतं। त्यानंतर मंत्र्यांना आणि आमदारांना आमने-सामने बसून चर्चा केली। मंत्र्यांनी या बैठकीत बोलणं टाळलं, मात्र आमदारांच्या निधीसाठी प्रयत्नशील असल्याचं मंत्र्यांनी स्पष्ट केलं। ग्रामीण आणि शहरी भागातल्या आमदारांची एक समिती बनवण्यात आली असून ही समिती मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे। यामध्ये शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, मुख्य प्रतोद सुनील प्रभू, शहरी भागातील आमदार प्रकाश सुर्वे, अजय चौधरी आणि ग्रामीण भागातील आमदार शंभूराजे देसाई आणि राजेश क्षीरसागर आज 12 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतील। शिवसेना आमदारांना मिळणाऱ्या विकास निधीबाबत यावेळी चर्चा करणार असल्याचं सांगण्यात आलं। विकास कामांसाठी मतदारसंघामध्ये आणि म्हणून तो निधी अधिक मिळावा, आम्हाला समान न्याय मिळावा अशा प्रकारची मागणी आमदारांची आहे। आणि म्हणून आज उद्धव साहेबांनी ग्रामीण भागाचे 2 आमदार, शहरातले 2 आमदार, ग्रामविकास राज्यमंत्री, वित्त राज्यमंत्री आणि गटनेते अशी एक समिती बनवली आणि ही समिती उद्या पुन्हा मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि कशा पद्धतीचं भविष्यामध्ये निधीचं वाटप केलं जाईल त्याबाबत चर्चा उद्या करणार आहे। उद्धव साहेबांच्या समोर अनेक आमदारांनी आपली मतं व्यक्त केलेली आहे। मनमोकळेपणाने चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे आणि निश्चितपणे उद्धव साहेबांनी देखील त्यांचं ऐकून घेतलं आहे आणि एक साधक बाधक चर्चा झाली आणि त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते उद्धव साहेबांच्या माध्यमातून निश्चितपणे सुटतील। मीडियामध्ये सुरू असलेली चर्चा आहे, तिकडे फक्त आमदारांचे प्रश्न, मतदारसंघातले प्रश्न, त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी या बाबतीतच सर्व आमदारांनी उद्धव साहेबांशी मनमोकळेपणाने चर्चा केली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।